नाशिकमध्ये रामकाल पथ विकासासाठी केंद्र सरकारकडून 99 कोटींचा निधी. देशभरातल्या 40 पर्यटन स्थळांना जागतिक दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न. रामकाळ पथकाला मंजुरी दिल्याबद्दल खासदार राजाभाऊ वाजे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार. हा प्रकल्प नाशिकच्या पर्यटनाला बूस्ट देणारा ठरेल अशी ही प्रतिक्रिया. सिंधुदुर्गमधील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 48 कोटींचा निधी. हे पर्यटन स्थळ जागतिक स्तरावरती दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. नालासोपाऱ्यामधील 41 इमारतींवरती महानगरपालिकेची कारवाई. अग्रवाल परिसरातील ओम तुळशी या 3 मजली इमारतीमधील 18 कुटुंबांना घराबाहेर काढून इमारतींवरती तोडक कारवाई. कशिडी बोगदा वाहतुकीसाठी खुला. भोगाव हद्दीमधील गर्डर टाकण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरू. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूज मधल्या घरी ईडीचा छापा. पॉर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापे. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या कार्यालयावरही छापा. भिवंडी पालिका मुख्यालयासमोरच्या अवैध वाहन पार्किंगवरती वाहतूक पोलिसांची कारवाई. या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवरती वाहतूक पोलिसांनी आकारला ऑनलाईन दंड. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी नेमलेल्या कंपन्यांनी महसूल बुडवल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. माझाच्या या बातमीनंतर प्रशासनानं ताब्यात घेतले 17 ट्रक. तर महसूल विभागाकडून 42,89,654 रुपयांचा दंड वसूल. भिवंडी महानगरपालिकेकडून उड्डाणपूल स्वच्छता मोहीम. प्रशासक आयुक्त अजय वैध यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण नाका, धामणकर नाका आणि वंजारपट्टी नाका भागामध्ये 3 उड्डाणपुलांची सफाई. वसईमध्ये गाडी नंबरच्या वादावरून मोटरसायकल विक्रेत्याला बेदम मारहाण. मोटरसायकल विक्रेता जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मुंबईच्या भांडूपमधल्या नामांकित शाळेमध्ये 3 अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन. शाळेच्या लिफ्ट मेकॅनिकनं गैरवर्तन केल्याचा आरोप. पालकांच्या तक्रारीनंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी अटकेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं रेल्वेकडून दादर स्थानकामधील गर्दीच्या नियोजनासाठी नवी व्यवस्था. काही रेल्वे आणि महानगरपालिका पूल भीम अनुयायांना तर काही केवळ प्रवाशांसाठी असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.